नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. 2 दिवसापूर्वी शिर्डीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी निळवंडा धरण प्रकल्प आणि डाव्या कालव्याचं लोकार्पण यासाठी या कार्यक्रमासाठी आले होते. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची या भागातील गर्दी जमली होती. पाण्याचा फार मोठा अतिशय ज्वलंत प्रश्न या भागातला सुटलाय आणि हा जो निळवंड्याचा प्रकल्प कमीत कमी 53 वर्षापासून प्रलंबित होता. 53 वर्षापूर्वी ह्या निळवंड्या धरणाचं काम चालू झालं आणि टोटल तेव्हा 53 वर्षापूर्वी या निळवंड्या धरणाची जी काही किंमत होती ती 8 कोटी रुपये होती आणि पूर्ण काम होता होता ते आता 5500 कोटी झाले. म्हणजे 8 कोटीचं काम 5500 कोटीवर गेले. हे कशामुळे गेलं? कुठल्या व्यवस्थेमुळे गेलं? या जवळजवळ 53 वर्षामध्ये किती सरकार येऊन गेली? जवळजवळ 10-11 सरकार, राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये येऊन गेली, तरी हा प्रकल्प होत नाही. यामध्ये अनेक लोकांनी राजकारण केलं, अनेक लोकांनी आपल्या राजकीय तुंबड्या भरल्या, अनेक लोकांनी या निधीचा गैरवापर केला, अनेक लोकांना यामध्ये आपले हात ओले करता आले, अनेक लोकांना आपल्या तिजोऱ्या सुद्धा भरता आल्या. राजकीय पोळ्या तर अनेकांनी याच्यावर भाजल्याच. दर 5 वर्षाला निळवंडे धरणाचं किंवा या कामाचं भूमिपूजन व्हायचं. लोकांना नको ते भरोसे द्यायचे, नको ते आश्वासनं द्यायचे, त्यावर मतं घ्यायचे. 5 वर्षाच्या सत्तेच्या काळात आपण खुर्च्या उभवायच्या, मौज मस्ती करायची. पण 53 वर्ष लोकांना पाणी मिळालं नाही आणि 8 कोटी रुपयाचा प्रकल्प 5500 कोटी पर्यंत गेला. हे पाप कोणाचे? याच्यामध्ये या 50, 53, 54 वर्षामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसचं सरकार होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेले, अनेक नेत्यांनी, खासदार, आमदारांनी यामध्ये पैसे खाल्लेले. पण 53 वर्ष अक्षरशः 2 पिढीचं नुकसान झाले. लोकांना पाणी मिळालं नाही. अनेक लोकांनी शेत्या विकल्या असतील, अनेक लोक बर्बाद झाले असतील. जे काही अपेक्षा अशा सरकारने 53 वर्षापूर्वी लोकांना लावली होती की आज पाणी मिळेल, उद्या पाणी मिळेल, आपल्या इथून पाठ जाईल, आपल्याला या पाण्याचा फायदा होईल, या फायद्यासाठी लोक अक्षरशः आतुरतेने वाट पाहत होते. काही लोक मरून पण गेली, पण त्यांना हा पाठ पाहायला भेटला नाही. तेव्हा आज ते काम पूर्णत्वास येते आणि त्यासाठी त्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी शिर्डी येथे आले होते. त्यांनी सुरुवातीला आपल्या भाषणामध्ये बाबा महाराज सातारकरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांना श्रद्धांजली दिली की बाबा महाराज सातारकरांचं या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये किती मोठं योगदान आहे आणि बाबा महाराज सातारकर हे अक्षरशः श्रेष्ठ संतच होते असं म्हणायला काही हरकत नाही. अशा पद्धतीचं श्रद्धांजलीपर पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं. आणि आपण देशामध्ये कुठलं काम करतोय, शेतकऱ्यांसाठी काय काय करतोय, शेतकऱ्यांसाठी अजून काय काय करायचे. 2 वर्षापूर्वी जेव्हा केंद्र सरकारने कृषी कायदे आणले होते, 3 कायदे, हे कायदे तर खरं तर अपेक्षित शरद पवारांना होते. जे शरद पवार
कायम असं बोलायचे की अशा पद्धतीचं हे कायदे यायला पाहिजे, त्याचं समर्थन शरद पवार करायचे. पण जेव्हा ते प्रत्यक्ष मोदी सरकारने आणले, त्यावर कायदा केला, संसदेत पास झाले, राष्ट्रपतीची त्यावर मोहर लागली आणि अनेक लोकांनी त्या गोष्टीला विरोध केला. खरं तर विरोधामध्ये हरियाणातील काही लोक आणि पंजाबचे जी काही लोक, ज्यांचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे जे दलाल आहे, मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीमधले जे दलाल, त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या कायद्यांमुळे नुकसान होणार होतं. यांनी शेतकऱ्यांना चेतावणी दिली आणि 1 वर्षाचं आंदोलन करून सरकारला या कृषी कायदे माघार घेण्यासाठी भाग पाडलं. खरं तर या शेतीसाठी कृषी कायदे गरजेचे होते. महाराष्ट्रात तर कुठेही विरोध झाला नाही, विरोधाला विरोध केला. मग शरद पवारांनी जेव्हा केव्हा ज्यांचे भाषण अजून युट्यूबवर जसेच्या तसे की या 3 कायद्यांचं शरद पवारांनी कधीतरी आपल्या भाषणांमध्ये समर्थन केले. फक्त मोदींनी ते आणले म्हणून ते नकोय. राजकारणाशी राजकारण करायचं आणि विरोधाला विरोध करायचा म्हणून ते नकोय. मग आपल्या भाषणात पंतप्रधानांनी सांगितले की शरद पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केलं. शरद पवार या देशाचे कृषी मंत्री 7 वर्षे होते. त्यांनी त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी कुठलं योगदान आहे त्यांचं किंवा कुठली योजना त्यांची आहे का ती तुमच्या आज लक्षात आहे. खरं तर शरद पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काही असं काही केलंय अशी कुठलीच योजना आज तरी दिसत नाही. म्हणजे त्यांच्या काळामध्ये जे काही MSP वर धान्य खरेदी 7 वर्षामध्ये 3.5 लाख कोटी रुपये झाली आणि तीच धान्य खरेदी मोदी सरकारने 13.5 लाख कोटी केली. म्हणजे इतका फरक कसा होऊ शकतो. किंवा डाळ असेल, तीळ असेल, या छोट्या छोट्या ज्या काही कृषीच्या जे काही उत्पादन आहे याचं सुद्धा MSP जेव्हा शरद पवार कृषी मंत्री होते तेव्हा 400-500 कोटीची खरेदी व्हायची. आज ती मोदी सरकारमध्ये जवळजवळ 1,20,000 कोटीपर्यंत या छोट्या छोट्या गोष्टीची पण MSP वर खरेदी होते. 70,000 कोटीचा तर इथेनॉल खरेदी केलाय. ऊसाची जी काही शेतकऱ्यांना 315 रुपये क्विंटल ऊसाचा भाव दिलाय. जेव्हा शरद पवार कृषी मंत्री होते तेव्हा 2200 रुपये 10 म्हणजे क्विंटल म्हणजे 1 टनाचा आणि आज तो 3150 रुपये 10 टन म्हणजे 220 रुपये क्विंटल शरद पवार आणि आज मोदी सरकार 3115 रुपये क्विंटल. हा सुद्धा फरक स्पष्ट दिसतो. मग महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी कुठलं राजकारण केलं. महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी मोठ्या प्रमाणामध्ये साखरेचं राजकारण केलं, सहकाराचं राजकारण केलं, शिक्षण संस्थांचं राजकारण केलं आणि उरलं सुरलं महाराष्ट्रामध्ये त्यांनी क्रिकेटचं राजकारण केलं. त्यांचा फोकस शेतीपेक्षा क्रिकेटवर जास्त होता. क्रिकेटच्या महाराष्ट्राकडून अध्यक्ष व्हायचं आणि BCCI किंवा ICCI यांचं अध्यक्षपद भूषवायचं
आणि देशामध्ये मोठ्यापणा मिरवायचा, त्यावर आपलं राजकारण करायचं, मग आपलं छाप राज्यामध्ये ती सोडायची, देशात सोडायची. यापेक्षा नवीन राजकारण शरद पवारांनी केलं नाही. हे काही लोकांना दिसत नाही का? आणि शरद पवार 11 वर्ष मुख्यमंत्री होते, देशात कृषी मंत्री होते, संरक्षण मंत्री होते. काही दिवस नरसिंहरावांच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी कुठलं तरी राज्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. अनेक वेळा खासदार झाले, अनेक वेळा राज्याचे आमदार होऊन मुख्यमंत्री झाले, राज्यसभेवर आहे आज. आणि आज राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणाच्या बाबतीत मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय. आपण मुख्यमंत्री असताना आपण कुठल्या आपल्या स्वतःच्याच समाजाला आरक्षण देऊ शकला नाही, यापेक्षा तुमचं कुठलं अपयश आहे? आणि आज यांनी दिलं पाहिजे, त्यांनी दिलं पाहिजे, यांनी दिलं पाहिजे. मग तुम्ही कुठे गेला होता? तुम्ही तर 11 वर्ष मुख्यमंत्री होता. तुम्ही तुमच्या समाजाला, मराठा समाजाला, ज्याच्या जीवर तुम्ही 11 वर्ष मुख्यमंत्री झाला, 6 दशक म्हणजे जवळजवळ 60 वर्ष तुम्ही या राज्यावर राज्य केलं. त्या मराठ्यांच्या जीवावर तुम्ही राज्य केलं. त्यांना तुम्ही साधं आरक्षण देऊ शकला नाही. हे तुमचं अपयश नाही का? तेव्हा तुम्ही समाजाला आज जे काही ज्ञान देतात की यांनी दिलं पाहिजे, त्यांनी दिलं पाहिजे, याच्यातून दिलं पाहिजे, त्याच्यातून दिलं पाहिजे, किंवा तुमची कन्या जी काही चिथावणीखोर वक्तव्य करते, या गोष्टीकडे पण लोकांचं लक्ष असतं. जी गोष्ट आपल्याला देताच आली नाही त्या गोष्टीचं आपण समर्थन करायचं. आपल्याला पण माहिती आहे की मराठा समाजाला 50-52% वर सुप्रीम कोर्ट आरक्षण देऊ नये ते नाकारतं, रद्द करतं. 52% वर आरक्षण आपलं आता सुप्रीम कोर्ट ठेवूच शकत नाही. आणि मग सरसकट जेव्हा लोकांना कुणबी दाखले दिले जातील आणि लोकांना ओबीसी मधून आरक्षण दिले जाईल, त्यामुळे त्या गोष्टीचं पण कोणी समर्थन करू शकत नाही. कारण या ओबीसी कोट्यामध्ये 380 जाती आहे, हे सुद्धा रस्त्यावर येतील. त्यामुळं निवळ समाजामध्ये दुही निर्माण करायची आणि राजकारणाच्या पोळ्या भाजण्याचं काम पवारांनी केलं. देशामध्ये अनेक काम करण्याची तुम्हाला संधी होती, ते कोणतं काम तुम्ही केलं? त्यामुळं पंतप्रधान मोदींनी त्या सभेमध्ये शरद पवारांच्या बाबतीत त्यांचा आदर ठेवून सांगितले की मी त्यांचा सन्मान करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काम केलं, कुठलं उल्लेखनीय काम केलं, त्या कामाचा कोणीतरी उल्लेख करावा. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते. या योजनांचा शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचला पाहिजे. डाव्या कालव्याचं उद्घाटन झाले, उजव्या कालव्याचं पण काही दिवसात उद्घाटन होईल. पण शेतकऱ्यांसाठी कोण काय करते, कोण फक्त आश्वासनं देते आणि कोण शेतकऱ्यांच्या जीवावर फक्त पोळ्या भाजते आणि आपल्या तुंबड्या भरण्याचं काम करते, हे पण लक्षात आलं पाहिजे. म्हणून लोकांनी नेहमी जागरूक होऊन नेते मंडळींचे जे काही भाषणं असतील ते ऐकले पाहिजे आणि त्याच्यावर भाष्य सुद्धा केलं पाहिजे. कोण खरं बोलते, कोण खोटं बोलते, कोण फक्त राजकारणाशी राजकारण करते, हे सुद्धा शेतकऱ्यांनी आता पाहिलं पाहिजे आणि अशाच लोकांना पुढे केलं पाहिजे. निवळ फसवे लोकांनी आणि काहीतरी
फक्त आश्वासनं देऊन आपले मतं घ्यायचे, अशा लोकांना आता आपल्याला टाळता येईल. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, तो काय इंडिव्हिज्युअल ह्या पक्षाचा आहे की त्या पक्षाचा, मग तो कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी असेल आणि तो जर खोटा बोलत असेल, त्याची पार्टी खोटं बोलत असेल, दिलेली आश्वासनं पाळत नसतील, तर लोकांनी त्याचा 100% विचार केला पाहिजे आणि लोकांनी यावर विचार करून आपली मोहर लावली पाहिजे असं मला वाटतंय. तुर्तच आपण